मग जो दान पुण्य कर्म करणारा व्यक्ती आहे तो काय असतो, सर्वांना प्रिय असतो. किती चांगले आहात तुम्ही, तुमच्या घरी भंतेजी येतात असं आपणच म्हणतो की नाही. घरी तुमच्याकडे भंतेजी आला, तुम्हाला लाभ झाला, एक आनंद, आगळा वेगळा आनंद प्रत्येकाच्या मनाला असतो. एक वेगळा उत्साह मनामध्ये असतो की आमच्या घरी भंतेजी आले, आमच्या घरी भंतेजींनी भोजन केलं, आज आम्ही भंतेजीला भोजन दान दिलं, अल्पाहाराचं दान दिलं. काय तर तो जाती कोटि सहस्रेहि पमान रहितं हितं लोकस्य लोकनाथेन कथं येन महेशिना तस्य पादे नमस्थित्वा गत्वा धम्मस्य चाञ्जलि संघं च प्रतिमानित्वा सब्बा सम्मानभाजनं नमस्नादितो अस्य पुण्यस्य रत्नत्रये भवत् सानुभावेन भित्वा सब्बे उपद्रवे भवत् सानुभावेन भित्वा सब्बे उपद्रवे भवत् सानुभावेन भित्वा सब्बे उपद्रवे. संपूर्ण विश्वाला सुख शांती समानतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धोपदेशित आर्य सा सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा वंदनीय पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, बुद्ध धम्म संघ यातनी रत्नास त्रिवार वंदन. आज खातो तो घास आणि घेतो तो स्वाद ज्यांच्या असीम त्यागाने व महान अशा धम्मक्रांतीने घेत आहोत असे मानवी अधिकार मिळवून देणारे मानव मुक्तीचे मार्गदाता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व धम्मक्रांतीला वंदन. गुरुवर्यांना वंदन. या ठिकाणी आज या 19व्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने उपस्थित वंदनीय पूजनीय महासंघरत्न या रत्नास त्रिवार वंदन. उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक, उपासिका, बालक तथा बालिका, आपल्या सर्वांना खूप खूप मंगलकामना, मंगल मैत्री. हे दुसरं वर्ष आहे की आर्याजी तुमच्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. आमचा येतानाच विषय झाला की आर्याजी तुम्ही देशना कोण्या विषयावर देणार आहे. तुम्ही म्हटलं सांगा कोण्या विषयावर द्यायची आहे. तर उपासिका मला म्हटले आर्याजी हे मागच्या वर्षी तुम्ही आम्हाला श्रीलंका फिरून आणली, यावर्षी आम्हाला गयेला घेऊन जा, नाही तर कोणत्या तरी देशात घेऊन जा. आता दरवर्षी तुम्हाला जर फिरवतच राहिलो तर मग बोर होऊन जसाल ना सर्वजण. उपासिकांचं मन आहे बा की अरे जे आम्हाला बौद्धगयाला घेऊन जा, बौद्धगयाचं वर्णन सांगा. काकी बौद्धगयाला काय आहे तर आता सध्या बुद्धगयेमध्ये जे आंदोलन चालू आहे, जे महाबोधी बुद्ध विहार आहे बिहार राज्यामध्ये, ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबोधाला संबोधीचा साक्षात्कार झाला, ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या मारावर विजय मिळवून तथागत सम्यक संबुद्ध तुम्हा आमच्या सर्वांसाठी ज्यांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे हा मार्ग दिला, अशी ती पवित्र भूमी ज्यांनी तिथं संपादन केला, अशा भूमीमध्ये आज काय आहे तर जी माणसाची प्रवृत्ती आहे
ही अशी बदलणारी आहे. कोणतंही वातावरण स्थिर राहत नाही, मात्र त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतं, संघर्ष करावा लागत आहे. आणि हे वातावरण आपल्या सर्वांनाच माहीत आहे कशा प्रकारचं, म्हणून आपलं सर्वांचं कर्तव्य बनतं की आपण सुद्धा यामध्ये सहभागी होणं, या कार्यासाठी आपण सुद्धा कुठे ना कुठे सक्रिय राहणं. तर प्रत्येक गावामधून जिल्ह्यामधून बरेचसे आंदोलन सुद्धा, मोर्चे सुद्धा निघत आहेत. तुम्ही सर्वजण त्यामध्ये सहभागी सुद्धा होत आहात. आजची ही सुंदरशी धम्म परिषद जे की आज 19 वर्षापासून या ठिकाणी होत आहे आणि आपल्या सर्वांच्या कष्टाने, सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या दानाने होत आहे. मनुष्य जीवनामध्ये दानशील भावना ह्या ज्या गोष्टी सांगण्यात आल्या धम्मामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. मनुष्य जीवन जगत असताना ज्याप्रमाणे तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षणाची गरज आहे, त्याचप्रमाणे धम्ममय पद्धतीने आपलं जीवन यापन करून, जसे की बाहेर देशाची उदाहरणं आपण देतो एकमेकांना की काय श्रीलंकेची लोक राहतात, काय थायलंडचे लोक राहतात, किती छान राहतात ते लोक, काय म्यानमारचे लोक राहतात, किती चांगलं वातावरण आहे त्या देशातलं. जसं आपण दुसऱ्याच्या घरामध्ये एखादी वस्तू आणली आहे ना, काहीतरी आणलं, एखादा जर टीव्ही घेतला, पूर्वीच्या काळी असं होतं, जर कोणाला ब्लॅक अँड व्हाईट घेतला तर आम्ही रंगीत घेऊ. आज मोबाईल, LED सगळ्या गोष्टी दुसऱ्याच्या हेव्या दैव्याने आपण घेतो. आज खेड्यापाड्यामध्ये सुद्धा वॉशिंग मशीन आहेत नाही का. पूर्वीच्या काळी नदीवर, विहिरीवर कपडे धुण्यासाठी जायचे. तर कोणाची पुण्याई आहे? बाबासाहेबांची पुण्याई आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला हे सगळे अधिकार मिळवून देण्यासाठी, हे स्वतंत्र प्राप्त करण्यासाठी काय केलं तर 4 लेकरांचं बलिदान दिलं, माता रमाईचं बलिदान दिलं नाही का. मग आपण काय केलं पाहिजे? आपण जसं दुसऱ्यांच्या देशाचं उदाहरण एकमेकांना देतो, किती चांगला देश आहे म्हणून बघायला जातो. श्रीलंकेला बघायला जाण्याची कोणाची इच्छा नाही का? असं कोणाला वाटतं की जायचं नाही, मात्र पैशामुळे सगळे आर्याची जायची ती इच्छा, पण पैसे लय लागतात, काय करणार? सर्वांना असं वाटते, मात्र जावं वाटते की नाही? सर्वांनाच जाण्याची सर्वांचीच इच्छा आहे. का की त्या ठिकाणी सुंदरता आहे, त्या ठिकाणचे लोक श्रद्धावान आहेत, शीलवान आहेत, पुण्यवान आहेत. तुम्ही सुद्धा पुण्यवान आहात. का की एवढा मोठा महानसा संघ, या संघाची देशना ऐकण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. ते लोक एका दिवशी सगळे काही शिकले का? कोणीही आईच्या गर्भातून काहीही शिकून येत नाही. कोणीही व्यक्ती जन्माने मोठा होत नाही, तर मनुष्य हा त्याच्या कर्माने आणि त्याच्यावर होत असलेल्या संस्काराने मोठा होत असतो. मग आपल्या जीवनामध्ये संस्कार आपण कसे करतो? आपल्या मुलाबाळांना आपण कसं घडवतो? आपल्याला जीवनामध्ये जसे की धम्माची शिकवण आहे, आपण कशा प्रकारे संघाचा सन्मान केला पाहिजे. बुद्ध धम्म संघ हे अग्रस्थानी आहेत. कोणत्याही राष्ट्रामध्ये जा, बौद्ध राष्ट्रामध्ये, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतील. आणि बौद्ध धम्माची निर्मिती झाली कुठे? उगमस्थान कुठे आहे? भारतामध्ये आहे. ज्या भारताच्या भूमीमध्ये तुम्ही जन्मलात, त्या भूमीमध्ये तुम्ही लहानचे मोठे झालात. सगळ्या गोष्टी या मातीमध्ये, या भूमीमध्ये तुम्हाला शिकायला, सवरायला, सगळं काही जीवन जगायला मिळालं. कुठे? तर या भूमीमध्ये, जी बुद्धाची भूमी आहे. ही भूमी बुद्धाची भूमी म्हणून ओळखली जाते. मग का आपलं कर्तव्य बनत नाही की आपण सुद्धा तसं वागलं पाहिजे? तुम्हाला असं वाटत नाही? तर तुमचं सुद्धा असं वागण्याचं हे एक पाऊल आहे की तुम्ही धम्म परिषदेमध्ये सहभागी झाले. केवळ सहभागीच नाही झाले, तर ही धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी पूजनीय भिक्खू संघाला, जसे की भंतेजी आहेत या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, वंदनीय पूजनीय भंते बुद्धभूषणजी, की ज्यांना तुम्ही काय केलं तर भंतेजी गावागावापर्यंत, खेड्याखेड्यापर्यंत पोहोचले. आणि तुम्ही सुद्धा तेवढ्याच उत्साहाने की आमच्या गावामध्ये भंतेजी आलेले आहेत. आज एक उपासक आल्याने भंतेजीला सांगले की आमच्या गावामध्ये भंतेजी आले होते. भंतेजीमुळे आम्हाला शिकायला मिळालं, आम्हाला भंतेजीने हे सांगितलं. हे काय तर तुमचं एक पाऊल आहे. कशासाठी? की तुम्हाला सुद्धा श्रीलंकेतील उपासकांसारखं बनायचं. मग हे कुठं दुकान आहे का? की नाही. आता आपण काय की रेडीमेड झालेलं आहे सगळं काही, ऑनलाईन झालेलं आहे सगळं काही. कुठे अमेझॉनवर मिळते का? नाही, कुठेही ऑनलाईन मिळत नाही किंवा कुठेही तुम्हाला रेडीमेडही मिळत नाही. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतील, कराव्या लागतील, तसं वागावं लागेल. जर तुम्ही वागले तर तुम्हाला तर मिळेल. जसं की सगळं काही भोजन तुमच्याकडे वाढलेलं आहे. आज
600 वर्षापूर्वी हा धम्म तुम्हा आम्हाला तथागत सम्यक संबुद्धाने दिला, उपदेश दिला. त्याच्यानंतर 69 वर्षापूर्वी 68 वर्षापूर्वी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनश्च आपल्या सर्वांना, जे की सर्व लोक एक 18 विश्व दारिद्र्यामध्ये पडलेले सर्वांना अस्पृश्यतेने काय केलं होतं, ते सर्वजण अस्पृश्यतेच्या या बंधनामध्ये जखडलेले होते, गुलामीमध्ये पडले होते. याच्यामधून काढलं, माणसाला माणसासारखं जगण्याची संधी प्राप्त करून दिली, अधिकार प्राप्त करून दिले. पण आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की हे जेवण तुम्हाला जे वाढलेलं आहे हे तुम्हाला खावं लागेल, याचं ग्रहण करावं लागेल. तसाच धम्म आहे. आज आपण सगळे शिकलो बाबासाहेबांच्या पुण्याने. काही शिकले नाही असं आहे का? सर्व काही शिकलात, मात्र धम्माच्या आचरणामध्ये कुठेतरी आपण थोडेसे कमी पडतो, थोडेसे, जास्त नाही. काय तर भंतेजी बसलेले आहेत, आसनस्थ आहेत, भंतेजीच्या आसनावर बसू नये, भंतेजीच्या आसनावर पाय देऊ नये. ते काय अधिष्ठान आहे. श्रीलंकेमध्ये मागच्या वर्षी सांगितले की माहित नाही, जेव्हा भिक्खू संघाची देशना होते, देशनेमधून कोणी उपासक उठवून जात नाही, कोणी उपासक बोलताना दिसणार नाही, झोपताना दिसणार नाही, कोणी उपासक इकडे तिकडे भटकताना दिसणार नाही. आणि जवळ येण्याचा तर प्रश्नच दूर राहिला. भिक्खू संघ त्या ठिकाणी बाकीचा जो सामनेर संघ असेल, सामनेरी संघ असेल, भिक्खुणी संघ असेल, भिक्खू संघ असेल, जो काही संघ आहे तो सुद्धा मोठ्या गौरवपूर्वक एका भंतेजी देशना कमीत कमी किती तास चालत असेल, 20 भंतेजींची देशना ठेवली जाते. एक भंतेजी 4 तास बोलतात. जर पंचोपादान स्कंद आहेत तर पंचोपादान स्कंद, सील आहे तर सीलच, आर्यष्टांगिक मार्ग आहे तर त्या प्रत्येक शब्दाचं विश्लेषण केलं जातं धम्ममय पद्धतीने. केवळ हसवण्यासाठी नाही, खेळवण्यासाठी नाही. आपल्याला हसून जर सांगितलं तर बरं आहे, नाही तर मग काही खरं नाही. झोपच येऊ लागली, काय ते आर्यजन प्रवचन केलं झोपच येऊ लागली, एवढं कुठं बोलत असतात का आरामशीर, हे ना, असं पण म्हणणारे काही लोक असतात. तर भगवान बुद्ध म्हणतात, जो कमी बोलतो त्याचीही निंदा होते, जो जास्त बोलतो त्याचीही निंदा होते, आणि जो बिलकुल बोलत नाही त्याची सुद्धा निंदा होते. या जगामध्ये सर्व निंदनीय आहे. कोणाला सोडलं जातं का? कोणालाही सोडलं जात नाही. मात्र यामध्ये काय करायचं मग तुम्हाला, मग हे सगळं सांगितलं, तुम्हाला कशाची गरज आहे? तर आपल्याला गरज आहे संस्काराची. या ठिकाणी बरेचशी छोटी छोटी मुलं दिसत आहेत. आमच्या सोबत सुद्धा सिंदूर सैन्यावरून 2 मुली आल्या. दरवर्षी त्या या परिषदेमध्ये येतात, सहभागी होतात आणि संघाच्या सानिध्यामध्ये राहतात. भिक्खू संघ असेल, भिक्खुणी संघ असेल, त्यांना वंदन करणे, त्यांना बोलणे, त्यांची विचारपूस करणे. भंतेजी, आर्यजी तुम्ही कसे आहात, तुमचं प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला बोलू शकत नाही. मात्र जेव्हा कोणी संघ तुमच्याकडे येतो तेव्हा आल्याच्या नंतर त्यांना श्रद्धायुक्त भावनेने, तुमच्या चित्तामधून श्रद्धायुक्त भावनेने जे काही तुम्ही त्यांची सेवा करता, जो काही आदर करता, जो गौरव तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवता, ते काही तर तुमच्यासाठी एक कुशल आहे, पुण्य आहे. हे केव्हा मिळेल तुम्हाला? जेव्हा कुठेतरी तुम्हाला ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल. विहिरीतच नाही तर पोहण्यात येईल का? येणार नाही. मग विहिरीत असणंही गरजेचं आहे. मात्र आम्ही नाही शिकलो. बऱ्याचशा आई असतात आम्हाला म्हणतात, आर्यजी आमचं जीवन तर असंच गेलं. मात्र आमचे लेकरं शिकले पाहिजे, यांना धम्म समजला पाहिजे, यांनी धम्माचं पालन केलं पाहिजे, हे धम्मामध्ये आले पाहिजे, यांनी सुद्धा भिक्खू संघाची, भिक्खुणी संघाची सेवा केली पाहिजे. जसं बाबासाहेबांना अभिप्रेत आहे की केवळ शिक्षण घेणे पुरे नाही, तर त्या शिक्षणाला प्रज्ञाशील करण्याची सांगड असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी यांना समजल्या पाहिजे. तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तर या मुलांना आपण, आपल्याकडे संस्काराची गरज आहे, त्यांना धम्म शिकला पाहिजे. दर रविवारी विहारात जाणे, कुठे भंतेजी असतील, असे कार्यक्रम होत असतील. परिषद तेच आहे की ज्या परिषदेमध्ये काय आहे तर धम्माची शिकवण दिली जाते. आणि तो धम्म उपदेश जे धम्मगुरू आपल्याला सांगतात, जे आपल्याला शिकवतात, हे शिकवण्यासाठी नाही तर तुम्हाला शिकण्यासाठी आहे. तुमचं स्वतःचं कर्तव्य आहे की हे भोजन, हे जेवण तुमच्या पुढे मांडलेलं आहे, याचं ग्रहण तुम्हाला सर्वांना करायचं आहे. जसं की आपल्याकडे जे भौतिक आहे, जे जेवण भौतिक आहे, चपाती भाजी, हे चपाती भाजी नाही. जे चपाती भाजी आहे, भूक लागल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली आपण त्याच्याकडे जातो. मात्र याच्याकडे जाण्यासाठी खूप एफर्ट्स लावावं लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते, खूप संघर्ष करावा लागतात. घरून निघता निघता मन हे आग आहे, विषारी नाग आहे, मन हे उतावळे
वासनेकडे पडे वळवा बुद्धाकडे परिवर्तन हे घडे. काय मनामध्ये असंख्य विचार, अजून बाया आल्याच नसती, लई उशीर आहे, अजून कार्यक्रम सुरू झालाच नसेल, भंतेजी वसमत मध्ये जेवणच करत असतील, अजून जेवणच झाले नसतील, आहे ना. वसमत मधली आई म्हणतात अजून वसमत मध्ये थांबा थांबा, जाऊ द्या भंतीची गेली की मग आपण जाऊ, आता जाऊन काय करायचे. पण काही खेड्यापाड्यातले लोक, नाही आपल्याला उशीर नाही झाला पाहिजे, गाडी भेटते नाही भेटत, रिक्षा भेटते नाही भेटत, पण सकाळपासून घरून निघाले, घरची कामं धामं सगळं सोडून दिले आणि सगळं सोडून इथे आलात तुम्ही सर्वजण. काय तर तुम्ही महापुण्यवान आहात. सगळेच लोक आले का तुमच्या गावातले? नाही आले, सर्व लोक नाही आले होते. सर्वांपेक्षा वेगळे आहात. जेव्हा एक सामान्य व्यक्ती, तुमच्यासारखं कोणीतरी एक सामान्य व्यक्ती असामान्य कार्य करते. असामान्य कार्य काय आहे तर तुम्ही जे करत आहे असामान्य कोणालाही जमत नाही. तुमच्यासारखं कोणाला नाही जमत. घरून येणं, मनाशी युद्ध करणं नाही, घरचं काम एकीकडे मन म्हणते, पोरगीशी शाळा राहिली, लेकरं शाळेत गेले, कोणी मध्ये शाळे नाही, शेतामध्ये काहीतरी राहिलं, हळद राहिली, कोणाचे आणखी काही गहू असतील, हरभऱ्याचा सर्व असेल, काहीतरी असेलच, आहे की नाही. या सर्व गोष्टी बाजूला सोडून, भौतिक गोष्टीला सोडून अध्यात्माकडे वळणं हे सुद्धा एक आहे तर खूप मोठं पुण्य आहे, एक संघर्ष आहे आणि हे माणसाला चिरकाळ सुख देणार आहे. हे केव्हा झालं की कुठेतरी संस्कार झाले तुमच्यावर, कोणत्यातरी ठिकाणी तुम्ही कुठेतरी धम्माचं श्रवण केलं आणि धम्माचं श्रवण करून ज्याला तुम्ही काय केलं तर केवळ श्रवणच नाही केलं, आचरणात आणलं. आचरणात आणून आम्हाला जायचंच आहे, धम्मपरिषदेला प्रवचन ऐकायचीच आहेत. केवळ आम्हीच नाही तर परिवारातील सर्व सदस्यांना घेऊन आपण इथपर्यंत येतो आणि ऐकतो. हे काय आहे तर हे मानवाच्या जीवनासाठी काय कुशल आहे, पुण्य आहे. तुमची कमावलेली प्रत्येक संपत्ती ही नश्वर आहे, तुमचं शरीर नश्वर आहे. मात्र आज ऐकलेली धम्मदेशना आज 23 मार्च 2025, बघता बघता वर्ष निघून गेलं. वर्ष सुरू झालं तेव्हा तुम्ही नवीन वर्षाचे हॅपी न्यू इयरचे किती सारे उत्सव केले असतील, किती सारे मेसेज केले असतील, किती सारे फोटो व्हिडिओ एडिट केले असतील की नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मात्र आता आज जर विचार केला तर तुम्ही सांगा 3 महिन्यामध्ये तुम्ही कुठं कुठं धर्म कार्यामध्ये सहभागी झाले, किती वेळेस विहारात गेले. ह्यामध्ये तुम्हाला भौतिक सुखामध्ये जास्त मनुष्य हा आजच्या युगामध्ये भौतिक सुखामध्ये जास्त रममान होतो. मात्र भौतिक सुखामध्ये रममान न होता आपल्यासारखे सामान्य व्यक्ती जेव्हा अध्यात्माकडे वळतात तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये तुमच्या केवळ एकट्यासाठी नाही तर संपूर्ण परिवारासाठी, परिवारच नाही तर तुमच्या गावासाठी, तुमच्या पुऱ्या नगरासाठी, जे काही ज्या ठिकाणामध्ये ज्या परिसरामध्ये तुम्ही राहता या सर्वांच्या साठी ते मांगलिकाच असते. एखादा जसा की एखादा गुलमोहर बहरला तर त्याचं जे काही बहर आहे किंवा एखाद्या फुलं आहेत, मोगऱ्याच्या फुलाला जेव्हा फुलं येतात ना, तर फुलं आल्यानंतर काय होते, सुगंध येतो. कोणीही विचारते इथं कुठेतरी मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे काय, साधी अगरबत्ती लावली विहारामध्ये तर विहाराच्या आजूबाजूला काय सुगंध येतो. तसं शीलवान व्यक्ती आहे, सदाचारी व्यक्ती आहे. सदाचारी व्यक्ती जेव्हा सदाचरणाचं आचरण करतो, शीलाचं आचरण करतो, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा प्राप्त करतो. जर भगवान बुद्ध म्हणतात एखादा व्यक्ती दान पुण्य कर्म करणारा तर तो काय तर उत्कर्षाच्या उन्नतीच्या मार्गावर आहे. जो कोणी, जसं तुम्ही दान पुण्य कर्म करून या ठिकाणी आलात, कोणी आर्थिक स्वरूपामध्ये, कोणी धान्याच्या स्वरूपामध्ये, कोणाला जे काही लोकांचा वेळ या ठिकाणी, कोणी श्रमदान केलं असेल, भंतजीला मदत केली असेल, हा मंडप टाकण्यासाठी असेल किंवा या ठिकाणी पूजेची सजावट करण्यासाठी, हे फुलं लावण्यासाठी, हे प्रत्येक काय ते पुण्य एक समर्पण आहे, त्याग आहे. हा सुद्धा एक त्याग आहे आणि त्याग सुद्धा दानामध्ये मोडला जातो. मग हे काय दान आहे तर भगवान बुद्ध म्हणतात जो व्यक्ती दान पुण्य कर्म करतो तो दान पुण्य कर्म करणाऱ्या व्यक्तीमध्ये 5 गुण असतात. कोणते 5 गुण असतात तर दान पुण्य कर्म करणारा व्यक्ती काय असतो तो सर्वांना प्रिय असतो. मला सांगा एखाद्या व्यक्तीने दान दिले की त्याचं नाव किती लोक घेतात, काय तो माणूस आहे, ती बाई आमच्या गावची अमकी अमकी बाई, तिने इतकं दान दिलं, इतकं विहाराला दान दिलं, इतकं विहार बांधलं. विहार बांधल्याच्या नंतर सगळा कलर त्या बाईने एकटीनेच दिला, विहारा मूर्ती तिने एकटीनेच दिली, त्या माणसाने दिली. म्हणजे काय तर त्यातला तो जो व्यक्ती आहे एक पुण्यकर्म केल्याच्या नंतर साधे कोण्या गावामध्ये
तुम्ही गावाच्या परिसरामध्ये राहता म्हणून मी गावात काही शहरातले नगरातलेही लोक या ठिकाणी असतील, जिल्ह्याच्या ठिकाणचेही लोक या ठिकाणी असतील, मात्र गावाचं उदाहरण या ठिकाणी यासाठी देत आहे, गावाचं नाव यासाठी सांगते की गावामध्ये एक उत्सुकता असते, एक कुतूहल असते की काय की त्यांच्या घरी भंतेजी आले बाई, त्यांच्याकडे नेहमीच भंतेजी येतात, त्यांच्याकडे नेहमीच भंते येतात. काय त्यांनी केलं ते पुण्य, त्यांनी काय केलंय ते पुण्य केलंय, कुठेतरी कुशल कर्माची सुरुवात केली. मग जो दान पुण्य कर्म करणारा व्यक्ती आहे तो काय असतो, सर्वांना प्रिय असतो. किती चांगले आहात तुम्ही, तुमच्या घरी भंतेजी येतात असं आपणच म्हणतो की नाही, घरी तुमच्याकडे भंतेजी आला, तुम्हाला लाभ झाला, एक आनंद, आगळा वेगळा आनंद प्रत्येकाच्या मनाला असतो, एक वेगळा उत्साह मनामध्ये असतो की आमच्या घरी भंतेजी आले, आमच्या घरी भंतेजींनी भोजन केलं, आज आम्ही भंतेजीला भोजन दान दिलं, अल्पहाराचं दान दिलं. काय तर तो स्वतःही आनंदित होतो, म्हणजे तो स्वतःला प्रिय होतो. मनुष्य स्वतःला प्रिय आहे की नाही? पहिले तुम्ही स्वतःवर प्रेम करता की नाही इतरांच्या पेक्षा? हो, हे सत्य आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की काय जो दान पुण्य कर्म करणारा व्यक्ती आहे तो सर्वांना प्रिय असतो, तो सर्वांना आवडणारा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो सर्वांना आवडणारा असतो, सर्वांमध्ये तो एक त्यांच्यामध्ये एक वेगळी उत्सुकता, त्याच्यामध्ये एक वेगळा वर्ण त्याला प्राप्त झालेलं असते, एक तेज त्याला प्राप्त झालेलं असते. त्या तेजाच्या बलाने सर्वांमध्ये तो झळकणारा असतो. काय असतो तर तो प्रसन्न दिसणारा असतो, प्रसन्न असतो जो दान पुण्य कर्म करणारा आहे. जसं की तुम्हाला एक वेगळी तुम्हाला म्हणजे आज काय भेटलं, तुमचा चेहरा लयच खुलून दिसतो म्हणतात ना, काय झालंय आज तुमचा चेहरा खूपच सुंदर दिसतो. काय आहे तर ही तुमच्या पुण्याचं बळ आहे. मनामध्ये वेगळी उत्सुकता असते, वेगळा आनंद असतो, मन एक वेगळ्या प्रसन्नतेकडे वळलेलं असते. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की तो व्यक्ती काय असतो, सत्पुरुषाची संगती करणारा असतो. जो दान पुण्य कर्म करतो तो काय असतो, तो सत्पुरुषाची संगती करणारा असतो. जर सत्पुरुषाची संगती नसेल तर कुशल कर्म करण्यामध्ये खूप साऱ्या बाधा येतात, आणि सत्पुरुषच नसेल तर आपण पुण्यकर्म करू शकत नाही. सत्पुरुषाची संगती जेव्हा आपल्याला लाभते त्या सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये राहून शीलाचं पालन करणे, श्रद्धा बळकट करणे, आणखी त्याला बलवती करणे, आणि आपल्या जीवनामध्ये जे पुण्यकर्म आहे श्रद्धा, शील, समाधी याकडे स्वतःला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झोकून देणे, म्हणजे त्याच्यामध्ये रममाण होणे. त्यामुळे काय तो सत्पुरुषाची संगती करणारा असल्यामुळे साहजिकच आहे की त्या व्यक्तीचं शील हे परिपक्व असते, आणि तो गृहस्थ धर्माचे जी कर्तव्य आहेत, गृहस्थ धर्माची जी तत्व आहेत, काय तर गृहस्थाचे जे गुण आहेत, सद्गुण आहेत, तर ते आहे पंचशील. तर तो पंचशीलाला पूर्णपणे पालन करणारा असतो. त्याच्या मनामध्ये वारंवार काय असते, एक भाव असतो की माझ्या हातून कोणतीही चूक झाली नाही पाहिजे. का नाही झाली पाहिजे? का की चार लोक म्हणतील की नाही की तुमच्या घरी तर भंतेजी येतात, तुम्ही तर भंतेजीची खूप सेवा करता, किती सारे तुमच्या गावात धर्मपरिषद भरते, मग तुमच्या हातून चूक झाली तर तुम्हाला भीती वाटते की नाही? तर तुमच्या मनामध्ये काय असते की कधीही कोणतंही अकुशल होणार नाही याची त्यांच्या मनामध्ये भीती होते की माझ्या हातून कोणती हिंसा नाही झाली पाहिजे, चोरी नाही, जी वस्तू माझी आहे त्याच्यावर माझा काही एक अधिकार नाही, चोरी नाही झाली पाहिजे, माझं कोणतंच शील तुटलं नाही पाहिजे, मला पूर्णपणे शीलाचं पालन करता आलं पाहिजे. हे काय आहे तर त्या व्यक्तीचं कशामुळे सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे, दान पुण्य कर्म केल्यामुळे काय होते तर हे 5 गुण त्याच्यामध्ये निर्माण होत असतात. हे 5 गुण त्याच्यामध्ये काय होतात तर निर्माण होत असतात. त्या पुण्यबलाने तो काय तो तर त्याची जीवनामध्ये नेहमी सद्गती होते. जीवनामध्ये काय की तो सद्गतीला प्राप्त करतो, त्याची उन्नती भरभराटी होते, आणि उन्नती भरभराटी होऊन एवढंच नाही तर त्याला दीर्घायुष्याचा लाभ होतो, आणि तो मृत्यूनंतर सुद्धा काय होतो, मृत्यूनंतर सुद्धा त्याचे जे काही घटक आहे ते सद्गतीलाच प्राप्त होतो, सर्वांमध्ये तो प्रिय होणारा असतो. हे काय कशामुळे आहे, कशामुळे झालं हे सर्व काही तर तुम्हीच केलेल्या पुण्यकर्मामुळे. ह्या सगळ्या गोष्टीचा भगवान बुद्ध म्हणतात तो दान पुण्यकर्म करणारा आहे त्याला लाभ होतो. की जसे तुम्ही आहात, तुम्ही सर्वजणांनी प्रत्येकाने हे मनामध्ये काय केलं पाहिजे, या आनंदाने हर्षून राहिलं पाहिजे की मी पुण्यकर्म करणाऱ्यामध्ये सहभागी आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक एक विचार आला असेल आता की मी सुद्धा भंतेजीला दान दिलं होतं, आमच्याकडे सुद्धा भंतेजी आले होते. हे 5 गुण तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहेत तर ते आणखी रिपीट होत आहेत, मनामध्ये काय होत आहे रिपीट होत आहेत. मग तुम्हाला संस्काराची काय गरज आहे, तुम्हाला
संस्काराची काय गरज आहे? तर संस्काराची गरज आहे. धम्म आपल्यामध्ये पूर्णपणे रुजवण्याची गरज आहे. अर्धवट ज्ञान हे दुःखाचं धन असते. दुःखाचं धन असते. धम्म आपल्याला पूर्णपणे समजला पाहिजे. यासाठी जे लहान मुलं आहेत, या लहान मुलांना संस्कार देणं, त्यांना शिकवणं की श्रद्धा काय आहे, कशा प्रकारे श्रद्धायुक्त भावनेने आपण बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नांची, या महान रत्नांना कशा प्रकारे आपण शरण गेलं पाहिजे. जसं की बुद्ध तिलोक शरणो, बुद्ध सूर्योत्तमोनतो, की बुद्ध सूर्यापेक्षा सुद्धा तेजवान आहे. बुद्धाचं जसं की बुद्ध आपण म्हटलं जातं की बुद्ध आणि जे काही सूर्य चंद्र आहे त्याचा सूर्य जो आहे तो सूर्य दिवसा प्रकाश देतो, चंद्र रात्रीला चंद्रमा देतो म्हणजे प्रकाश देतो. मात्र तथागत सम्यक संबुद्ध हे काय आहे तर दिवस रात्र प्रकाशमान असतात. बुद्ध तिलोक शरण बुद्ध सूर्योत्तमोनतो एवंतं शरणं खेम. इतर शरणांची काही घेणं देणं नाही. तर हे जे काही शरण आहे एवंतं हे शरण, एवंतं शरणं खेम बुद्ध मे शरणं वन. बुद्धाला शरण गेल्यामुळे काय नथी मय्यं भयं सदा, नथी तुया भयं सदा. आपल्याला कुठलंही भय नाही, मला कोणतेही भय नाही. ही गोष्ट केवळ वरवर नाही तर त्या मुलांना प्रत्यक्षरित्या समजली पाहिजे. प्रत्यक्षरित्या त्यांना जाणीव झाली पाहिजे या गोष्टीची की कशा प्रकारे आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे, कशा प्रकारे धम्म अंगीकारला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी समजवण्यासाठी याच्यामध्ये कोणाचं कर्तव्य, जे माता पिता आहेत, या माता पित्यांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना तशा प्रकारे संस्कार देणं. जसं की बाहेर देशाचे उदाहरण तुम्ही देता किंवा बाहेर देशाच्या गोष्टी तुम्ही सांगता, काय श्रीलंकेची लोक आहेत है ना, तर तसं तुम्हाला सुद्धा आवडलं पाहिजे. काय वसमत वसमत तालुक्याचे लोक आहेत, वसमत असेल गावंत माळवट आहे, जे काही आजूबाजूचा परिसर आहे, तर तुमचीही उदाहरणं इतरांना देता आले पाहिजे. मात्र ते देतील केव्हा, जेव्हा तुम्ही तसे वागसाल तेव्हा, जेव्हा तुम्ही तसं आचरण करणार तेव्हा. तोपर्यंत कोणीही तुमचं उदाहरण देणार नाही, तुमचा आदर्श देणार नाही. भगवान बुद्ध म्हणतात की जोपर्यंत आपण सर्वजण, आज जसे तुम्ही सर्वजण एकत्रितरित्या आले, मनुष्य जीवनामध्ये जे मनुष्य आहे, ज्या मनुष्यांना वाटते की आमची भरभराटी झाली पाहिजे, कोणी आहे का या ठिकाणी आल्याच्या नंतर बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला अशी इच्छा आहे की आमच्या शेतामध्ये चांगला माल झाला पाहिजे, शेताची घरची सगळ्यांची मुला बाळांची उन्नती भरभराटी झाली पाहिजे, वाटते ना सर्वांना. तर मग आपली स्वतःची उन्नती भरभराटी झाली पाहिजे, भौतिक स्वरूपाची का होईना, तर भौतिक स्वरूपाची सुद्धा उन्नती भरभराटीसाठी आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. तर तुम्हाला मेहनत करावी लागणार की नाही, मेहनत करावी लागणार. मेहनतीची प्रत्येकाला गरज आहे. तसंच सुद्धा आपल्याला अध्यात्माची गोडी लागण्यासाठी सुद्धा मेहनत करणं गरजेचं आणि महत्वाचं आहे. आणि ही मेहनत परिश्रम तुम्ही तेव्हा कराल जेव्हा तुम्हाला काहीतरी, जसे शाळेत टाकल्याच्या नंतर तुम्हाला शिकायला मिळतं, तुम्ही शिकू शकता, मेहनत करू शकता. त्याच प्रकारे जे धम्म आहे, हा धम्म कोणाकडून मिळतो, जे आपल्याला संघ शिकवतो, संघाच्या माध्यमातून. जसं ऑनलाईन पण आता आपण बरेचसे युट्यूब असेल, युट्यूब चॅनलला ऐकत असो किंवा मोबाईल मध्ये ज्या ज्या माध्यमातून तुम्ही शिकता. मात्र जेव्हा प्रत्यक्षरित्या मोबाईल मधून सुद्धा शिकता येतं तुम्हाला, मात्र जेव्हा तुम्ही प्रत्यक्षरित्या आता ऑनलाईन धम्मा स्कूल म्हणजे जे संडेला धम्मा संडे स्कूल श्रीलंकेमध्ये होतात, तसेच ऑनलाईन धम्मा संडे स्कूल सुद्धा बऱ्याच ठिकाणी घेतले जातात. मात्र तुमच्याकडे जर अवेलेबल असतील म्हणते तर आपण या ठिकाणी जाऊन स्वतः गेल्याच्या नंतर आपण पूर्वीच्या काळासारखं नाही, आता पाण्याच्या माठाजवळ जाऊन तुम्हाला पाणी मिळणार नाही. तहान लागली तर तुम्ही पाण्याच्या माठाजवळ जाऊ शकता. तुम्हाला वाटलं नाही आता बिस्लरीचे पाणी घ्यायचे तर बिस्लरीचे पाणी पिऊ शकता. पुण्य गुणाचे बाबासाहेबांचे, बाबासाहेबांनी अधिकार तुम्हाला सगळे प्राप्त करून दिलेले आहेत. मात्र या अधिकाराला तुम्हाला अधिकार घेण्याची सवय झाली, मात्र कर्तव्य काय, आपण अधिकार तर सगळे घेतो असं काहीच नाही. हा आमचा अधिकार आहे, हा आम्हाला मिळालाच पाहिजे, आम्हाला दिलाच पाहिजे तुम्ही, हा अधिकार आहे. मात्र कर्तव्य आहे, कर्तव्य आहे की आपण धम्म सुद्धा तितक्याच शुद्धतेने पालन केला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना तशा प्रकारचे संस्कार आपण दिले पाहिजे. लहानपणापासून जर त्याला शिकवलं की धम्मामध्ये शिलाचं काय महत्व आहे, आपण स्वतःच खोटं बोललो तर मुलगा खरं बोलेल का,
नाही बोलणार, अपेक्षा नाही करू शकत. आपण स्वतःच खोटं बोलत असून आणि आपण दुसऱ्याला म्हणत असू की खोटं बोलू नको, तर ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण आपण स्वतः सुद्धा शीलवान असू तर आपल्या घरातलं वातावरण हे शीलवान होईल, धर्ममय होईल. आणि हे संस्कार जेव्हा आपल्यामध्ये रुजतील तेव्हा आपल्याला सांगावं लागत नाही, आई इथून जाऊ नका, उभ्या राहू नका, भिंते जे आहेत भिक्खू संघ बसलेला आहे तिथून इकडे तिकडे जरा मारू नका, हे सांगण्याची गरज पडणार का? पडणार नाही. आणि हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही करसा. सगळ्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहेत. जेव्हा उपासक उपासिका कुठेतरी सक्रिय होतात तेव्हाच आमच्यासारखे बोलणारे तयार होतात, है ना. मी जरी बोलत असेल तरी मी कधीतरी उपासिका होते की नाही? जेव्हा कुणी एक साखळी आहे, ही एक साखळी. बरेचसे लोक आम्हाला प्रश्न करतात, या ठिकाणी करतात की नाही माहित नाही, कारण विपස්සनेला जाणारे लोक असतात की नाही माहित नाही. बरेचसे लोक म्हणतात, अरे जे आपल्या भारतात कुठे हरवत आहेत का विपස්සनेला गेलेले लोक? आम्हाला सांगा, श्रीलंके कुठे पाहिले का? त्याच्यापेक्षा तुमच्या स्वतःमध्ये या सगळ्या गोष्टीचे उगम स्थान तुम्ही आहात. कसे आहात तुम्ही? आम्ही कसं आवारायचे? आमच्याच्यानं काहीच होत नाही, आमच्याच्यानं पंचशिलाचं पालन होत नाही, असे म्हणणारे आहात की नाही? असे मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की नाही तुमच्या सर्वांच्या? आमच्याच्यानं कधी कधी होते, एखाद्या शिलाचं पालन होत नाही, खोटं तर बोलावंच लागते, घर संसार आहे, व्यवहार आहे, करावाच लागतो. पण तुमच्यामधूनच ह्या सगळ्या गोष्टीची निर्मिती होत असते. जेव्हा कुठे एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये धम्माचे बीज पेरल्या जाते, आपण हळूहळू भगवान बुद्ध म्हणतात क्रमाक्रमाने, बाबासाहेबांनी क्रमाक्रमाने तुम्हाला सगळे अधिकार मिळवून दिले आणि श्रमाने मिळवून दिले, क्रमाने मिळवून दिले. एका जागेवर बसून नाही. एका जागेवर बसल्याने काही होत नाही, नाही मला इथंच पाहिजे ना आताच पाहिजे असं होऊ शकत नाही. तर क्रमाक्रमाने आपल्या मनाची विकार नष्ट करत करत, जे मनामध्ये विकार आहे सगळ्यांच्याच आहेत ना, राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, मला का बोलवलं नाही, माझं नाव का घेतलं नाही, मला का म्हटलं नाही, मी तर इतकं दान दिलं, मी तर तितकं दान दिलं, मी तर नेहमीच देतो, मग तिथंच नाव का घेतलं? लोभ आहे ना, राग आहे, नाही आसक्ती एक आहे, मनाला एक आसक्ती, विशिष्ट मला पाहिजे, मला भेटायला पाहिजे, माहित आहे की मला भेटू शकत नाही, माझे एवढे प्रयत्नही नाहीत, पण तरीही काय वाटते, नाही नाही मला भेटलं पाहिजे. आपण आपल्यामध्ये काय, आपली पात्रता आपल्या सगळ्यांना माहित असते, सगळ्यांना माहित आहे मरणार, मात्र तरी सुद्धा जगण्याची इच्छा. उद्या मरणार की नाही, आज जिवंत उद्या असणार की नाही कोणाला माहित आहे का? नाही, मात्र तरी जगण्याची इच्छा, नाही नाही भेटलंच पाहिजे. उद्या काय होईल याची गॅरंटी नाही, मात्र पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी नातं झाला की नाताला हे असे कपडे घेईल, त्याला तसं करेल असं करेल. काय आसक्ती आहे, राग आहे, लोभ आहे, मोह आहे, काय मनाचे विकार आहेत. मनाचे विकार आहे, सगळ्यात मोठे मळ आहेत मनाचे. आणि जोपर्यंत मनाचे मळ नष्ट होत नाही, मात्र तुम्ही या मनाचे मळ जे आहेत हे नष्ट करू शकता. कशामुळे? या धम्मामुळे. आणि हा धम्म केव्हा म्हणतो? जेव्हा अशा प्रकारच्या परिषदा होतात. मग अशा प्रकारची परिषद ऐकून तुमच्यासारखेच कोणीतरी तयार होते, अरे आम्हाला पण आर्यजी व्हायचे, आम्हाला पण चिवर घ्यायचे. चिवर घेणं सोपं आहे का? सोपं नाही, मात्र अवघडही नाही. सोपंही नाही आणि अवघडही नाही. का अवघड नाही? की तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही पंचशिलेचं पालन करता पूर्णपणे, मनाच्या पूर्णपणे प्रभावाने, आणि की पूर्णपणे शक्ती एकवटून, काही झालं तरी आजचा दिवस काय होईना मला पंचशिलेचं पालन करायचंय. बघू बरं आजच्या दिवस खोटं नाही बोललं तर काय होत? एकच शिल तू त्यारेचे आमचं खोटं बोललं, बाकीच्या शिलाशी आम्हाला घेणं पण नाही. आम्हाला हिंसा करायची गरज नाही, चोरी करायची गरज नाही, बाबासाहेबांच्या पुण्याने सगळं काही आहे, कशाचीच कमी नाही. मात्र एकच सील आहे की जे खोटं बोलण्याचं आहे. मला सांगा, तुमची कोण फसवणूक केली तुम्हाला बरं वाटते का? नाही ना. मग तुम्ही कोणाची खोटं बोलून जर फसवणूक करत असाल, विनाकारण जे नाही ते सांगत असाल, तर त्याला बरं वाटेल का? हा थोडासा तरी विचार करा ना, थोडा विचार करा. तरी खोटं बोलणं गरजेचंच आहे का हे पण विचार करा, की बोलावंच लागते का? जेव्हा आपण सरळ आणि स्पष्ट बोलतो तेव्हा तेवढ्यापुरती हानी होते,
मात्र तीच गोष्ट जर आपण काही कालांतराने त्याला लपवत ठेवतो तेव्हा आपल्याला खूप भयानक हानीला सामोरे जावं लागते. कोण्याही शिलाचं तुटणंही तुमच्यासाठी हानिकारक आहे. मग तुमच्यामधूनच काही व्यक्ती या शिलाला परिपक्व करतात आणि मग उपवास होते. आता मला पौर्णिमा पकडायची नाही ना, तुमच्या भाषेमध्ये सांगत आहे, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही असं म्हणता आज मला पौर्णिमा पकडायची. तर उपवासाचे किती दिवस आहे? 4 दिवस आहे. 4 उपवास आहेत एका महिन्यामध्ये. मग जो व्यक्ती पंचशील पालन करतो तेव्हा त्याला विश्वास येतो की मी अष्टशील सुद्धा पालन करू शकतो, मी माझ्या जीवनामध्ये अष्टशिलाला सुद्धा धारण करू शकतो. ते कशा प्रकारे करू शकतो? जसं पंचशील पालन केलं तसंच पालन करू शकतो. त्याच्यामध्ये 3 शील 1 दिवस आणि 1 रात्र जो उपवासाचं पालन करतो तो चक्रवर्ती राजापेक्षाही श्रेष्ठ असतो. जर चक्रवर्ती राजा असेल ना की त्या संपूर्ण जगावर त्याचंच राज्य आहे, संपूर्ण जगावर त्याचंच राज्य आहे, त्याच्याकडे कशाचीही कमी नाही. सर्वच रत्न त्याच्याकडे असतात, मात्र या 3 रत्नाची त्याच्याकडे कमी असते. बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न हे महान रत्न आणि हे केव्हा मिळतात? शिलाचं पालन केल्यामुळे. मग शिलाचं पालन केल्यामुळे किती दिवस? 1 रात्र आणि 1 दिवस. जो प्रामाणिकपणे अष्टशिलेचं पालन करतो तो चक्रवर्ती राजापेक्षा श्रेष्ठ असतो. आता असा जर सांगितल्याच्या नंतर कोणी सांगितलं? आम्ही कुठंतरी एका तरी परिषदेमध्ये गेलो आणि ऐकल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर मनामध्ये विचार येतो की मला सुद्धा उपशिलाचं पालन करायचं आहे. पंचशिलाच्या पुढे 3 शिला आणखी वाढले, अष्टशिलाला धारण केलं. 1 दिवस आणि 1 रात्र करता करता आणखी 4 उपवास. बरेचसे लोक आहेत की 4 उपवास सुद्धा पालन करतात. का? की हा मनुष्य जन्म आहे की यामध्ये तुम्ही शील सदाचाराचे पालन करून धम्माला जाणू शकता, धम्माचं आचरण करून करून जीवनामध्ये या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकता. अन्यथा नाही. एखाद्या कुत्र्याला म्हणलं की 4 उपवासाचं पालन कर बरं, त्याला सांगेल का कोणी? गाईला म्हटलं, म्हशीला म्हटलं, गाई म्हशी आहेत की तुमच्या गावामध्ये? आहेत. मग यांना म्हणते कोणी? नाही. कोणाला सांगितलं तर तुम्हाला सांगितलं होतं. का सांगितलं जातं? की तुमच्यासाठी आवश्यक आहे, तुमच्याचसाठी आहे, तुमच्याच भल्यासाठी आहे. मग अष्टशिलाचं पालन करण्याचा मनामध्ये संकल्प केला, त्या अष्टशिलालाही पूर्ण केलं आणि मग मनामध्ये विचार आला की आता दशशिलाचं पालन करू शकते. मला सुद्धा चिवर घ्यायचे. 1 दिवस का होईना, 3 दिवस का होईना, 5 दिवस का होईना, 10 दिवस का होईना, असं करता करता 1 महिना का होईना, 2 महिने का होईना, असं करता करता हीच व्यक्ती, एक सामान्य व्यक्ती जेव्हा या शिलाला परिपक्व करता करता धम्मामध्ये रुजल्या जाते आणि धम्मामध्ये रुजून धम्माचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये हा जो दुःखमुक्तीचा मार्ग तथागत सम्यक संबोधने आपल्याला दिला की कशा प्रकारे दुःखमुक्त झालं पाहिजे. वाटते ना तुम्हाला दुःखमुक्त झालं पाहिजे? क्षणिक नाही, क्षणासाठी नाही, तर कायमचं दुःखमुक्त झालं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जे मनाचे भवसंस्कारामध्ये अनेक वर्षापासून अनेक जन्मापासून आपण कुशल अकुशल करत करत जन्म मृत्यू पावत असतो. मग यामध्ये आपण काय करायचंय? तर पुण्य कर्म करायचे. कोणी केलं? तुम्हीच केलं. तुमच्या मधूनच या सगळ्या गोष्टीची निर्मिती झाली. मग 10 शिलाला महिना, 2 महिने, वर्ष, कित्येक वर्ष यामध्ये आल्याच्या नंतर आणखीही शील परिपक्व होतो. परिवर्तित झाल्याच्या नंतर उपसंपदा घेण्याचा मनामध्ये निर्णय होतो आणि नंतर मग हा धम्म मला पूर्णपणे समजला पाहिजे, याला मी खूप चांगल्या प्रकारे आचरणात आणू शकले पाहिजे, यासाठी प्रयत्न चालू होतात. या प्रयत्नामध्ये सुद्धा पराकाष्ठा असते, खूप श्रम असतात, खूप मेहनत करावी लागते. मात्र मनाचा निश्चय दृढ असेल, जे अधिष्ठान पारमी भगवंताने सांगितले, मनाचा निश्चय जर दृढ असेल, आपल्यामध्ये वीरता असेल, तर आपण काय केले पाहिजे? तर आपल्या जीवनामध्ये त्या वीरतेला आणखी परिपक्व करत, आणखी बळकट करत. का? की मला दुःखमुक्त व्हायचे. तुम्हाला आजारी पडल्याच्या नंतर गोळ्या औषध घेण्याचा कंटाळा आला की मनामध्ये विचार येतो की नाही, जर गोळ्या औषध नाही घेतल्या, अरे जी बीपीची गोळी आहे, शुगरची गोळी आहे, घ्यावंच लागते. का? की जगायचं आहे ना, जगण्याची इच्छा आहे ना. ही दुःख आहे, क्षणिक आहे, भौतिक आहे. जे शारीरिक पीडा आहे ही भौतिक आहे. आता जर गोळी घेतली पेन किलरची तर हातपाय दुखणं बंद होते. मात्र आणखी काही कालांतराने या शरीराचा गुणधर्म आहे, हे जरा होणारे आहे. हे शरीर
काय नश्वर आहे, तर हे शरीर दुखणार की नाही? विशिष्ट वयाच्या नंतर हातपाय दुखतात, टोंगरे दुखतात, कंबर दुखते, शरीर आहे तुमचं. मात्र तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये इच्छा असते की नाही, गोळी औषध घेतले, एखादं सलाईन घेतलं तर आणखी बरं वाटेल, आणखी चांगलं वाटेल, म्हणून तुम्ही काय करत राहता, प्रयत्न करत राहता, नेहमीसाठी प्रयत्न करत राहता निरोगी राहण्यासाठी. आणि हे प्रयत्न असलेही पाहिजे, का की निरोगी शरीर हे माणसाची संपत्ती आहे, हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती. निरोगी शरीर नसेल, शरीरामध्ये खूप सारे काही आजार असतील, विकार असतील, मात्र मनही निरोगी असलं पाहिजे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी मनही निरोगी लागते. मनाला निरोगी ठेवण्यासाठी धम्म आहे, धम्म लागतो, धम्माचं आचरण करावं लागतं. हे करते कोण? आपण स्वतः करतो, का की आपल्याला दुःखमुक्त व्हायचे आहे. भौतिक असेल, क्षणिक असेल किंवा आध्यात्मिक असेल, कुठलंही असेल, तर ते दुःखमुक्त होऊन सुखाची प्राप्ती करण्यासाठी, जसं भौतिक असेल ते प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, असं अध्यात्म सुद्धा धारण करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं, त्यानुसार आचरण करणं आणि आपल्या जीवनामध्ये त्याला काय करणं, आत्मसात करणं. प्रत्येक वेळेस त्याला त्याची पुनरावृत्ती करणं, चांगल्या विचारांना पुन्हा 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 आपल्यामध्ये त्यांना वाढवत राहणं, हे प्रत्येकाच्या मांगलिकाचं आहे, हिताचं आहे. म्हणून सर्वांनी पुण्याचा संचय करा. पुण्य कर्म, कुशल कर्म हे आपल्या जीवनामध्ये संचयित करून, पुष्कळचा पुण्याचा संचय करून आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करा. हे पुण्य संपादन करण्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप मंगल कामना. या ठिकाणी पूजनीय संघ उपस्थित आहे. पूजनीय संघाला पुनश्च एकदा वंदन, महासंघ रत्नाला वंदन आणि पुन्हा तुम्हा सर्वांना खूप खूप मंगल कामना. मंगल मैत्री करते आणि या ठिकाणी थांबते. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सब्बे सत्ता सुखी होतो, सब्बे सत्ता सुखी होतो, सब्बे सत्ता सुखी होतो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.